जय शिवराय मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो बघा, आपण नेहमी चांगल्या आणि अधिकृतरित्या आणि खऱ्या योजनेसंदर्भातली माहिती सांगतो। फसवेगिरीची माहिती आतापर्यंत आपण सांगितलेली नाही, चुकीची माहिती, चुकीच्या योजनांची माहिती आतापर्यंत आपण सांगितलेली नाही। गेल्या आठवड्यात आपण असा एक व्हिडिओ बनवला होता की मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना संदर्भातला, की महाराष्ट्रामध्ये बघा तर तुम्हाला अनेक ठिकाणी व्हॉट्सअपवरती मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेसंदर्भातला मेसेज व्हायरल झालेला असेल, तुमच्या ह्याच्यावरती व्हॉट्सअपवरती आलेला असेल। त्या मेसेजमध्ये असं म्हटलं की बाबा, मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना, आपणा सर्वांना विनंती आहे की 1 मार्च 2020 नंतर ज्यांचे दोन्ही पालक किंवा त्यांच्या पालकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे आणि मुलांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील 2 मुलांना मुख्यमंत्री बाल सेवा योजनेअंतर्गत प्रत्येकी 4000 रुपये दरमहा मिळणार आहेत। हा लाभ जास्तीत जास्त लोकांना होऊ द्या। फॉर्म भरून जिल्हा बाल संरक्षण युनिट, जिल्हा परिवीक्षक अधिकारी यांच्याकडे जमा करावा, असे सुद्धा या मेसेजमध्ये म्हटलेलं आहे। फॉरवर्ड मेसेज काय तो मी तुम्हाला अगोदर सांगत आहे। सूचना, सर्व लोकांना विनंती आहे की हा फॉर्म कमीत कमी 10 जणांना पाठवा, जेणेकरून प्रत्येक बालकाला याची माहिती देऊन फायदा होईल। कागदपत्र सुद्धा त्यांनी यासोबत सांगितलेले की जे काय कागदपत्र जोडायचे ते सांगितलेले आहेत। टिप सुद्धा दिलेली आहे की जिल्हाधिकारी कार्यालयातील, तहसील आणि जिल्ह्यामधील तालुक्यांच्या ठिकाणी फॉर्म उपलब्ध आहेत। जर असे कोणी असेल तर तत्काळ स्कूल ऑफिसशी संपर्क साधावा, असंही ह्या फॉरवर्ड मेसेजमध्ये म्हटलेलं आहे। तो तुम्ही मेसेज, फॉरवर्ड मेसेज पाहू शकता। काय आहे बघा, मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अशा संदर्भातला जो एक मेसेज आहे ना, तो मेसेज तुम्हाला फॉरवर्ड दिसत असेल, तुमच्या व्हॉट्सअपवर दिसत असेल। मात्र बघा, मी या संदर्भातला व्हिडिओ बनवला होता की कृपया असे मेसेज फॉरवर्ड करू नका। जे ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी आहे त्या ग्रुपमध्ये सगळीकडे मी कमेंट केली होती की कृपया अशा पद्धतीचे मेसेज फॉरवर्ड करू नका, कारण ही योजना महाराष्ट्रामध्ये सध्या अस्तित्वात नाही, महाराष्ट्रामध्ये सुरू नाही। ही जी काय मध्य प्रदेश वगैरे असेल त्या भागात तिकडे सुरू असेल का नाही काय माहीत नाही, पण सध्या ऑनलाईन दिसत आहे की मध्य प्रदेशमध्ये ही योजना सुरू आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये या संदर्भातली ही योजना सुरू नाही। त्यामुळे कृपया महाराष्ट्रातील लोकांची फसवणूक करू नका। भोळेबाबडे लोक या अशा योजनांच्या मागे म्हणजे फसतात आणि त्यांचा वेळ वाया जातो की बाबा योजनेचा लाभ घेण्यासाठी, जे काय यासाठी लाभार्थी असतात ते। मात्र ही योजना चुकीची आहे, महाराष्ट्रामध्ये ही योजना सुरू नाही, यावरचा आपण व्हिडिओ बनवलेला होता। आता सांगायचा मुद्दा असा की आता स्वतः खुद्द प्रशासनाने या संदर्भातलं जाहीर केलेलं आहे की कृपया हे जे मेसेज आहेत, ही जी योजना आहे, योजनाची माहिती फॉरवर्ड होती, लोकांपर्यंत पोहोचवली जाते, ती योजना खरी नाही, ही योजना चुकीची आहे, ही योजना फेक आहे। अशा संदर्भातलं स्वतः महाराष्ट्र राज्य सरकारने, प्रशासनाने या संदर्भातलं लेटर काढून जाहीर केलेलं आहे की योजना चुकीची आहे, फेक आहे म्हणून। पण बघा, आपण 8 दिवस यापूर्वीच अनेकांना सांगितलं होतं की ही योजना चुकीची आहे, मेसेज फॉरवर्ड करू नका म्हणून। तर आता प्रशासनाने त्या संदर्भातलं जाहीर घोषणा केलेली आहे की गोरगरिबांची फसवणूक करू नका आणि जे काय कोणी यासाठी लाभ घेण्यासाठी धावपळ करत असेल, कागदपत्र गोळा करत असेल, तर त्यांनी सुद्धा यासाठी लाभ घेण्यासाठी धावपळ करू नका, कागदपत्र काढू नका। ही योजना महाराष्ट्रात अस्तित्वात नाही, महाराष्ट्रात सुरू नाही, महाराष्ट्रात सध्या ही योजना अंमलात नाही, त्यामुळे तुम्ही या योजनेच्या पाठीमागे पडू नका, असं प्रशासनाने जाहीर केलेलं। त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय असंच की अधिकृत आणि व्यवस्थित खऱ्या योजनांच्या सविस्तर माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं। अशा फसवेगिरी माहितीपासून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे, कारण खरी चांगल्या सत्य योजना, चालू असलेल्या योजना, महत्त्वाच्या योजना, पैशाची योजना, ज्या काय सर्व योजनांची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरतीच मिळणार आहे आणि सत्य माहिती मिळणार आहे। चुकीची फसवेगिरी माहिती किंवा चुकीच्या अफवा असणाऱ्या, फेक असणाऱ्या जे काय माहिती आहे, ज्याच्यातून तुमचा लॉस होईल, तोटा होईल, तुम्हाला त्रास होईल, हानी पोहोचेल, अशा पद्धतीची माहिती आपण तुम्हाला सांगणार नाही। तुमचा फायदा कसा होईल, तुम्हाला 4 पैसे कसे मिळतील, अशा संदर्भातल्या योजना आपण तुम्हाला सांगतो। त्यामुळे विनंती आहे की कृपया विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलवरती प्रत्येक व्हिडिओ पाहत राहा। प्रत्येक व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती मिळण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन येतं, त्यामुळे बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ, चांगले व्हिडिओ, महत्त्वाचे व्हिडिओ बनवले की ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि खरी योजनांची माहिती, चांगल्या योजनांची माहिती, योग्य योजनांची माहिती, खऱ्या योजनांची माहिती, चालू योजनांची माहिती, चांगली माहिती, योग्य माहिती, अधिकृतरित्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा। या संदर्भात तुम्हाला मेसेज आलाय का, तुमच्या व्हॉट्सअपवरती फॉरवर्डवरती आलाय का, तुम्ही किती जणांना शेअर केला, करू नका। तर असंच काय तुम्हाला अनुभव आलेला आहे का ते आपल्याला कमेंट करून सांगा आणि आजपासून सावध राहा की अशा चुकीच्या योजनांपासून, फॉरवर्ड मेसेजपासून सावध राहा। खरी माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।